राम राम, जय खानदेश. कसा आहेत मंडळी तुम्ही? 5 मिनिट ना व्हिडिओ व्यवस्थित देखा, समजा आणि मग करा आणि देखा. लाईक बी करा, नाही आवडना ते शेअर बी करा, नाही फ्रेंड्स पाहिन आणि एक कमेंट लिखी दी शकता. काय काय खराब नाही आहे ते मग. चला तर मग स्टार्ट करूया. चला आता तो मी ऑलिव्ह ऑइल ले मसाज करता तुम्ही लेवानं खोबरानं तेल, कारण मला माहिती आहे ऑलिव्ह ऑइल तर ते भेटाव नाही खानदेशमा, त्यामुळे मी लिहिले ऑलिव्ह ऑइल तुम्ही लेवानं खोबरानं ऑइलने त्याला चांगलं 5 मिनिटपर्यंत मसाज कराने. चांगलं जटे काय असं होईन तडे चांगलं घसी मसाज कराने. त्यानंतर काय करानं, आपला तांदूळ येतच ना, तांदूळ त्यासले चांगलं बारीक दही लेवानं, त्यानं पीठ राहस ना, ते पीठमा थोडंसं कच्चं दूध लेवानं, ते दूध टाकीसनी पेस्ट बनावणी, ती पेस्ट हात असले लावानी आणि चांगलं म्हणजे एक बी जागा कोरीनी सोडानी असं लाई लेवानं व्यवस्थित. थोडं घसीसनी लावानं, म्हणजे थोडा त्रास होईल तुमने, पण व्यवस्थित लाई लेवानं. देखा तुमने खानदेशनी कन्या पुढे जाईन तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का बरं? मला चांगलं प्रेम द्या, मला व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. काय तुम्ही काही सबस्क्रायबर वाढाय नाही राहणार, काय नाही, मी कसं काय व्हिडिओ बनव बरं. चला तर पुढे जाऊ. आता हाय मी चांगलं लायली राहणू आणि पार्लरमा इथला खर्च करणे काही गरज नाही आहे. तुमले जे प्रॉब्लेम होई, जसं केससना बारामा होई, त्वचाना बारामा होई, मला इसनी कमेंटमा लिखा न, मी त्यावर बरोबर तुमले सोल्युशन दिसू. देखा मी वठ्ठ लायलेले एकदम जाड लायले ते, आणि त्याला ना ते घशीसनी काढा नाही. ते आता तुम्हाला कितला त्रास होईल ना तुम्हाला समजेन. थोडंसं ओलं राहू देवा ना, त्यानंतर घसीसनी काढा ना. घसीसनी काढ का मग तुम्हाला हात देखजात तुम्ही कितला मस्त क्लीन होई जातील. आणि तुम्हाला हातवर जी डेड स्किन होती ना, जी एक लेयर बनी जास आपलं धूळ माटीनी, ते आपला साबण काही त्यांना काही निघस नाही आहे, असं घसीसनीच ते काढणं पडस. जर तुम्ही मला व्हिडिओ दक्षात ना, तुम्ही साबण भुली जाशात. तुम्ही यकीन नाही करावत की मी साबण यूजच नाही करस. मी तोंड धुवाले फेस वॉश यूज करस आणि असा घरगुती रिकामा कामे मी करत राहस. ते देखा आई म्हणा घसीसनी काढायची. त्यानंतर मी स्वच्छ हात धुसू. त्यानंतर तुम्ही रिझल्ट दाखवा तर म्हणा हात कितला मुलायम आणि कितला स्वच्छ आणि कितला इफेक्टिव्ह एकदम असं वाटेल ना तुम्ही तोंडले लावू नका, फक्त हात असले लावा. पहिले तुम्हाला देखणं म्हणते तुम्हाला हात आहे ना, तुम्हाला फेसपेक्षा सुद्धा असा इतला मुलायम होई जातील. तवी घे हाई नंतर आपली दुसरी स्टेप आहे ते बेसननं पीठ लेवानं तुम्ही, त्यामा टाकानं थोडंसं मध आणि त्यामा टाकानं उग्रपीठ, मध आणि निंबू आणि दही. उग्रपीठ, निंबू, दही आणि मध या 4 वस्तूसने मिक्सर करानं आणि हातले लाई लेवानं. बरोबर आहे. ते लावा का तुम्ही. त्यानंतर तुम्हाला हातवर तेज दगजात. एकदा हे ट्राय करी दखा तुम्ही, नक्की मला इसने नवीन सांगशात की काय जादू व्हायले तुमच्या हातवर. प्लीज 5 मिनिट ना व्हिडिओ आहे, म्हणजे मला बनवायला लागणार होता अर्धा तास. तुम्ही करशात तुम्हाला अर्धा तास लागीन, पण हा मी फास्ट बनायले ना, त्यामुळे तुम्हाला 5 मिनिट वाटी राहणार. 5 मिनिटनी वस्तू नाही आहे ती, अर्धा तास तुमले तर लागीन. पण तुम्ही देखजात तुमले पार्लरमा जाईस नाही, काहीच करायला जरूरत नाही पडा. आपला खानदेशना लोक असा बी जातच नाही, पण या सिटीना लोके जातच. खूप पैसा 2-2, 3-3 हजार रुपया खर्चीच नाही येतच फक्त या काम ना करता. चला तर मग आता हाई आपला लेप लायला होता ना, ते पण आता आपण धुई टाकानं व्यवस्थित. आणि नंतर तुम्हाला हात देखजात आणि प्लीज एकदा करी खाणे. जर तुम्ही जेंट्स असतात तर तुम्हाला ज्या फ्रेंड्स होतील त्यासले शेअर करजात, आणि जर तुम्ही बाई असेल तर तुम्ही बाईले देखाडजात, तुम्ही बहीणले देखाडजात, कारण पोरीसले असा व्हिडिओ आवडतच. आणि जर पोरी होतील तर नक्की मला सबस्क्राईब कराशिवाय तुम्ही जाणार नाहीत, कारण मी एकदम भारी अशा रेसिपीला यावे ना तुम्हाला करता.
तुम्ही विचारच नाही करू शकत. तुम्ही पार्लर जावा ना बोलीत जाशात डायरेक्ट. प्लीज प्रेम द्या, सबस्क्राईब करा. बाय.